नागपूरमधील जिहाद प्रकरणाला नववळण। रियाज काझीनं तरुणीच्या आईकडे तक्रार केल्याच्या रागातून तरुणीची पोलिसांत तक्रार। धर्मांतराचा कोणताही संबंध नाही, नागपूर पोलिसांकडून स्पष्ट। दहिसरमध्ये निरुपम विरुद्ध मनसे वाद पेटला। निरुपम यांच्या गाडीवरती मनसैनिकांकडून दगडफेक। 11 मनसैनिकांवरती अजामीनपात्र गुन्हे दाखल। इथे येऊन आम्हाला आव्हानं द्यायची नाही, संदीप देशपांडेंचा संजय निरुपम यांना इशारा। तर उत्तर भारतीयांची मराठी बोलण्यास तयारी, मग निरुपम पुढे पुढे का करतायत, देशपांडेंचा सवाल। अशोक खरात विरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल। सीएची 8,76,00,000ची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल। नाशिक टीसीएस अत्याचार प्रकरणात संशयित आरोपींची धर्मांतरणासाठीची क्रोनॉलॉजी समोर। मैत्रीचा बहाणा करून शीरखुर्मामध्ये गुंगीकारक पदार्थ दिल्याची माहिती। नाशिक आयटी प्रकरणातील आरोपी दानिशचे मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲप्लिकेशनसाठी पासवर्ड। एसआयटी कडून कोर्टाच्या परवानगीने मोबाईल अनलॉक करून तपास सुरू। आमदार संजय गायकवाड यांच्याकडून अखेर दिलगिरी व्यक्त। शिवाजी कोण होता या वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न, मात्र महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही, गायकवाडांचा इशारा। बनावट पनीर विरोधात केंद्र सरकारचा मोठा निर्णय। ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी 1 मे पासून कठोर कारवाई। मेन्यू कार्डवरती पनीरऐवजी चीज अॅनालॉग नमूद करण्याचं हॉटेल चालकांना आदेश। आम आदमी पक्षाला मोठा धक्का। राघव चड्ढांसह संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांचा भाजपमध्ये प्रवेश। राजकीय वर्तुळात खळबळ। राघव चड्ढांसह 7 खासदारांनी जनतेसोबत गद्दारी केली आणि या गद्दारीला पंजाबची जनता उत्तर देणार। संजय सिंग यांचा जोरदार हल्लाबोल। गोदा ते नर्मदा जलयात्रेचा आज शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबकेश्वरमधून तर उपमुख्यमंत्री शिंदे हे अहिल्यानगरच्या चौंडीतून करणार शुभारंभ। जुन्नरमध्ये अन्नातून 30 ते 35 मजुरांना विषबाधा। वाशिममधून कांदा काढणीसाठी आलेल्या मजुरांवरती उपचार सुरू। आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात रात्री उशिरा अदखलपात्र गुन्हा दाखल। पुस्तकावरून वाद फोफला। आज कोकण विदर्भात दमट हवामानासह उष्णतेच्या लाटेची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज।